राम मंदिरात 40 दिवसात 70 वेळा चोरी. एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासे. बड्या धेंड्यांना वाचवण्याचा डाव. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात एसआयटीचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यात असे काही खुलासे आहेत की ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 27 एप्रिल 2026 ते 5 जून 2026 या 40 दिवसांच्या कालावधीत 70 वेळा चोरी झाल्याचं उघड झालंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी नोटांचे मंडल काढताना दिसले. दानपेटीतल्या नोटांच्या मोजणीशी संबंधित अनेक सुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे ही चोरी शक्य झाली. नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या ते पाहूया. 6 फेब्रुवारी 2025 रोजी ठरवलेले कठोर नियम शिथिल केले. दानपेट्यांची स्वतंत्र मोजणी आणि नोंदणी योग्य प्रकारे होत नव्हती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं काटेकोर निरीक्षण केलं नाही. मोजणी कक्षात प्रवेशाच्या नियमांचं पालन झालं नाही. कर्मचाऱ्यांची झडती घेतली जात नव्हती. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वस्तूंची तपासणी होत नव्हती. ड्रेस कोडची अंमलबजावणी झाली नाही. एसआयटीच्या अहवालानुसार आरोपींनी याच त्रुटींचा फायदा घेऊन दान चोरलं. देशभरातून झालेल्या टीकेनंतर आणि विरोधकांनी रान उठवल्यानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवलं जाते. मिश्रा यांनी आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये कामचुकारपणा केल्याचं आढळलंय. ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी चंपत राय यांच्यावर निशाणा साधलाय. उनकी सज्जनता के बारे में हमें किसी प्रकार का आज भी आशंका का भाव नहीं है, लेकिन कार्यपद्धति के बारे में वे स्वयं असावधान रहे, ये बात तो माननी ही करनी पड़ेगी, क्योंकि उन्होंने एक इतने अपराधी को अपने पास ड्राइवर के रूप में रखा, उसके पास चाबियां रही, वो सबको नियंत्रण करता रहा. खरं तर स्वामी गोविंददेव गिरी महाराज कोषाध्यक्ष असूनही राम मंदिरात फारसे येत नव्हते. ट्रस्टचे कोषाध्यक्ष असूनही ते आर्थिक कारभाराकडे दुर्लक्ष का करत होते असा आरोप होतोय. आता एसआयटीनं 8 जणांना अटक केली असली तरी यातल्या बड्या धेंड्यांवर कारवाई होणार का, की असाच राम भरोसे कारभार चालणार? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.